रामकृष्णाची मंडळी, हरिभक्त पारायण समाधान महाराज पाटील. अतिशय सुंदर अशा मुद्द्यावरती आपण आज 4-5 मिनिटं बोलणार आहोत. प्रत्येकानं हा व्हिडिओ बघा, अत्यंत महत्वपूर्ण आहे आणि हा विषय हा अध्यात्मावरती आहे आणि यातून तुमचे डोळे उघडतील. व्हिडिओला सुरुवात होण्याच्या अगोदर माझा परिचय तुम्हाला देतो. हा परिचय एवढ्या करता दिला मी तुम्हाला की तुम्हाला कळीन की आपण कसा लोकेसले आमंत्रण देवाला पाहिजे. पहिले समजेल तुम्ही परिचय का मागितली ना तुमले विषय नंतर कळेल. शिक्षण म्हणवाला एमएससी ऑर्गॅनिक केमिस्ट्री आहे. 5 वर्षापासून फार्मा कंपनीमा नोकरी करून क्यूए डिपार्टमेंट इन्व्हेस्टिगेशन देखत छोटं मोठं काम नाही. 6 वर्ष केमिस्ट्री टीचिंग, फिजिक्स टीचिंग केलेले, 11वी 12वी विदाउट बुक. आजही पुस्तक लागत नाही ना 10वीला ना 11वीला ना 12वीला. ही लागा कोणाने कोणी बी लागा ना पदरे पंगाल्यावाले तिने टीचिंग म्हणा आपल्या टीचिंग मग फरक केले वाना. 4थं 6 वर्ष एमपीएससी स्टडी झाली, अनेक एक्झाम दिलेत. 5 फार्मा काउन्सिलर आणि टेक्निकल एज्युकेशन ट्रेनर आहे. आजही एमएससी बीएससी बी फार्मसी में ट्रेनिंग कडनं या 5 गोष्टी मनाकडे आणि प्लस कीर्तनकार आहे 2015 पासून. आज समाजामध्ये असं एक गाव नसेल ज्या गावात सप्ताह बसत नाही. प्रत्येकानं व्हिडिओ बघा आणि शेअर करा. शपथ आहे तुम्हाला चांगले विचार पोहोचवा समाजापर्यंत. भारी कीर्तनकार मागलेले आहेत म्हणे आम्ही. प्रत्येक गावाले म्हणता असे यावर लय भारी कीर्तनकार आहेत. ज्यांना जर विचारलं तुम्ही परिभाषा भारी कीर्तनकार म्हणजे नेमकं काय? हा सांगणारा, 40-50 हजार लिहिणारा, अभंगावर बोलणारा, जेले कवडीने अक्कल लाटणी चाटुगिरी करणारा, इंस्टाग्राम चालवणारा, लफडा करणारा, पुड्या खाणारा भारी कीर्तनकार हे परिभाषा बरं का. हा यांना समाजाबद्दल आपुलकी नाही. समाजात आज अशी घरं तुम्हाला सापडतील एका घराला त्या मायमाऊलीला जेवणाला भेटत नाही. पोरं उपाशी आहेत. पोरं 10 रुपयासाठी रडतात. दादा कडवड या समाधान महाराज पाटीलला कोणाच्या जीवावर मोठा नाही झाला. आणि अशी भामती कीर्तनकार यांना मोठे वाटतात, ज्यांच्याकडून तरुण पिढीला शून्य असा आदर्श आहे ना. यांच्याकडे कवडीचं ज्ञान आहे शाळेचं. यांनी चॅलेंज करून सांगावा की आम्ही बी फार्मवाल्याने हे निसर्गाला आटकून दाखवतो. असं फेटा बांधण्याचं बंद करतो त्याची ओपन चॅलेंज. ओपन गोष्ट लक्षात ठेवा. समाजात बिघडत चालला आहे. समाजामध्ये आज तरुण पिढी वांग मार्गाला चालली आहे. तरुण पिढी आज कीर्तनात बसत नाही. आमच्या मुली वांग मार्गाला चालली गेल्या आहेत आणि ज्यांचा फक्त धंदा झालाय कीर्तन म्हणून अशांना तुम्ही आमंत्रण देतात. याचा अर्थ चुकीच्या गोष्टींना तुम्ही समाज वाव देतायत. कीर्तनकार प्रत्येक गावामध्ये अशी बोलवावी ज्यांना समाजाबद्दल आपुलकी, तळमळ आहे, कीव आहे आणि जे खरे बोलतात, ग्रंथांवरती चालतात, नुसतं गाथा वाचत नाही, ज्ञानेश्वरी वाचत नाही, तर त्याच्यावर चालण्याचा प्रयत्न करतात. अशी कीर्तनकार बोलवा. नुसते गावात छत्रपती शिवरायांचे थोर महापुरुषांचे पुतळे उभे करून चालणार नाही, तर ते संत विचार, ते थोर विचार जो कीर्तनकार आपल्या आचरणामध्ये आणतो अशांना आपण आमंत्रण दिलं पाहिजे. खरंच समाजामध्ये परिवर्तन होईल. मग आता मला सांगा, माझ्याकडे ह्या 5 गोष्टी आहेत. कोणी कीर्तनकार दाखवा मला. कमेंट मध्ये सांगा, फेस टू फेस बात करा आणि एकदा गाठ घ्या. हे परिवर्तन पुन्हा हातून होऊ शकतं. आमच्या तरुण पिढीला आज तुकोबारायांचा गाथा माहित नाही, ज्ञानेश्वरी माहित नाही, भागवत माहित नाही, संत महापुरुष माहित नाही. का माहित नाही? कारण या भडव्यांनी कीर्तनामध्ये चाटुगिरी चालू केली. 1 तास बोलतात, 1 तास चाटुगिरीमध्ये फालतूक जोक, फालतूक गप्पा गोष्टी. ग्रंथाचं काही नाही. याच्यात विज्ञान काय भरलंय या भडव्यांना कवडीची याच्यातली अक्कल नाही. ओपन चॅलेंज आहे माझावाला. आम्ही कोणाच्या जीवावर मोठं नाही झालो. आम्ही तळमळीनं जगतो, प्रामाणिक जगतो. आणि म्हणून प्रत्येकाला माझं आव्हान आहे, गावात जर सत्य होत असतील तर सत्याला बर्बाद करू नका. नाही तर येणारा काळ इतका धोक्याचा आहे
गावागावातील सप्ताह बंद पडतील, कारण कीर्तनकाराचे फक्त प्रॉपर्टी कमवण्याचे धांदे झाले. 80% कीर्तनकारांचे, 20% कीर्तनकाराचे माझ्या तुकोबरांच्या गाथ्यावर चालतात, ज्ञानोबांच्या ज्ञानेश्वरीवरती चालतात. सुधरा. आणि जर भारी कीर्तनकार म्हणजे नेमकं काय, पहिले मला परिभाषा सांगा, नाही तुमले कडस होणार ते आपल्याशी गाठ बांधा. जागेवर नाही चिरवलं तर समाधान महाराज म्हणायचं नाही. हा असं लोकल नाही दादा, हा चांगल्या चांगल्याचे मिरवणार आहे. रामकृष्ण. विचार पटल्याशी तर कमेंट मध्ये सांगा आणि प्रत्येक गावापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. रामकृष्ण.